आप देख रहे खबर प्लस 100 आज की खास खबर। भिवंडी ग्रामीण क्षेत्र के तालुका पुलिस थाने में असली अपराधों की अनदेखी कर झूठे अपराध दर्ज किए जा रहे हैं और असली मामलों में टालमटोल की जा रही है। ऐसा गंभीर आरोप भिवंडी लोकसभा क्षेत्र के सांसद सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा ने लगाया है। इस मामले की जानकारी मिलते ही खासदार बाल्या मामा खुद तालुका पुलिस थाने पहुंचे और पुलिस अधिकारियों को जमकर फटकार लगाई। तालुका थाने की सीमा में आने वाले खरडी गांव के एक युवक के साथ मारपीट हुई थी। हमलावरों के डर से वह युवक सोमवार को थाने में शिकायत दर्ज कराने गया था, लेकिन पुलिस ने उसे 3 घंटे से अधिक समय तक बिना कोई अपराध दर्ज किए थाने में बैठाए रखा। जैसे ही यह जानकारी सांसद बाल्या मामा को मिली, वे तुरंत थाने पहुंचे और पुलिस की लापरवाही पर उन्हें आड़े हाथों लिया। सांसद बाल्या मामा ने आरोप लगाया कि पिछले कई मामलों में भी तालुका पुलिस ने फरियादी की बात सुने बिना FIR दर्ज करने में देरी की है। कुछ मामलों में तो पुलिस ने फरियादी की बजाय आरोपियों का पक्ष लेकर काम किया है। इससे डर के मारे कई फरियादियों ने अपनी और अपने परिवार की सुरक्षा के चलते शिकायतें वापस ले ली हैं। समय आने पर इन घटनाओं के सबूत भी सार्वजनिक किए जा सकते हैं, ऐसा दावा भी बाल्या मामा ने किया। उन्होंने यह भी सवाल उठाया कि किस राजनीतिक दबाव में आकर तालुका पुलिस झूठे अपराधों को तत्काल दर्ज करती है, जबकि असली अपराधों में फरियादियों को सबूत देने के लिए विवश करती है और उन्हें घंटों थाने में बिठाकर रखती है। बाल्या मामा ने चेतावनी दी कि तालुका पुलिस की यह कार्यशैली बेहद दुर्भाग्यपूर्ण है और इससे क्षेत्र में कानून व्यवस्था की समस्या खड़ी हो सकती है। अगर पुलिस ने समय रहते इस स्थिति की गंभीरता से जांच नहीं की तो हम तालुका थाने के बाहर धरना आंदोलन करेंगे। आइए देखते हैं इस खबर में। ब्यूरो रिपोर्ट शाबान शेख। भिवंडी तालुक्यातील ग्रामीण हद्दीत खरडीगाव वाद झाला, मारहाण झाली। दुसऱ्यांदा अगोदर देखील झाली होती, तेव्हा देखील तो ॲडमिट होता। आता तो कसा तरी निष्ठून पळून आला। पळून आल्यानंतर इथे 3-3 साडेतीन तास त्यांना आत घेतलं जात नाही। आत गेल्यानंतर त्यांना सांगितलं बाहेर बसा। ठीक आहे ना, अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास तर तुम्ही बोलवतच नसाल। मी 2 तासापूर्वी DYSP साहेबांना फोन केला, त्यांनाही सांगितलं कसं असा प्रकार घडला आहे। DYSP साहेब देखील बोलले की मी बोलतो म्हणून। आणि ही पहिली घटना नाही आहे। तालुका पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी आतापर्यंत 8 ते 10 गुन्हे, 307 सारखे गंभीर गुन्हे देखील, खोटे गुन्हे नोंदवले गेले आणि काही खरे गुन्हे देखील त्या आरोपीला न अटक केल्यामुळे, त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे ते आरोपी मोकाट सुटले। हा जो काही प्रकार या पोलीस स्टेशनमध्ये चालतो, म्हणून आज मी त्यांना फक्त विनंती करण्यासाठी आलो की यापुढे असं करू नका। कारण जर फिर्याद द्यायला आल्यानंतर अधिकारीच सांगायला लागले, अरे तुला कुठं मारहाण झाली, नाही झाली, तुझ्यावर तलवार नाही काढलं, बरं मग त्या अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करायच्या अगोदर समजतो कसं? मग त्यांना नेमका कोणाचा फोन येतो? ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत। परंतु ठीक आहे, म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे की ह्यापुढं अशा प्रकारे कोणीही आरोपी असू दे, कोणीही कुठल्याही पक्षाचा आरोपी हा मोकाट सुटता कामा नये। त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, फिर्यादीची दखल घेतली पाहिजे। कारण फिर्यादीची दखल तुम्ही 4-4 तास घेणार नाही तर त्याच्यानंतर मग फिर्यादी हा एकदम नर्वस होतो। काही वेळा तर तो मग घाबरून, कारण ज्यांनी मारलेला असतो त्या आरोपीची देखील इथं लोक असतात, पोलीस देखील विचारत नाही, शेवटी काही वेळा घाबरून तो इथून पळून जातो। असे जे सत्य प्रकार आहेत, मी त्यांना सांगितलं माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। मी तुम्हालाही माहीत आहे, मी 11 महिने झाले असते, 10-10.5 महिने मी असं कधी हवेत बोलत नाही पुराव्याशिवाय। त्यामुळे सगळे पुरावे देखील आहेत। परंतु यावेळेस मी त्यांना विनंती केलेली आहे, पुढच्या वेळेस जर असा प्रकार झाला तर नक्कीच या पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन केलं जाईल आणि मग कोणी अधिकारी असू दे त्याच्यावर कारवाई जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही।